आता राजकीय नेत्याचं नाव आता मी तुम्हाला सांगते, तर त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठीची सुद्धा एक वेगळी उत्सुकता आहे. तर मी काही नावं सांगते राजकीय वर्तुळातली आणि त्यांचं 2026 हे वर्ष कसं असेल याच्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगा. सगळ्यात पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी. खरं बघितलं तर फक्त राशीवरून एखाद्याचं वर्ष कसं जाईल हे थोडंसं कठीण असतं. काही ढोबळ गोष्टी आपण त्यांच्यासाठी सांगू शकतो की त्यांची वृश्चिक रास आहे माननीय नरेंद्र मोदींची, आणि वृश्चिक राशीसाठी सध्या त्यांना घरूनच उपद्रव होत आहे हे दिसतं. कारण का राहूचं भ्रमण कुंभ राशीतलं जे आहे हे त्यांना घरून बराचसा उपद्रव होतो आहे, म्हणजे राष्ट्रातनं किंवा विरोधी पक्षाकडनं असं म्हणा. त्यांच्याकडनं जो उपद्रव होतो आहे त्याच्यामध्ये त्यांची बरीचशी ऊर्जा म्हणजे निघून जाती आहे. असं जरी असलं तरीसुद्धा मार्च एप्रिलच्या दरम्यान त्यांना जो उपद्रव वाढेल त्याच्यावर ते ठोस काहीतरी त्यांचा बंदोबस्त करतील, कारण त्यांचा राशीस्वामी उच्च राशीतनं त्यावेळी भ्रमण करतो फेब्रुवारी मार्चच्या सृष्टीत.